तुम्ही वडापाव बऱ्याच वेळेला केला असेल, पण असा झणझणीत ठेचा लावलेला वडापाव तुम्ही कधी करून खाल्ला आहे का? जर नसेल केला तर तुम्ही या पद्धतीने ठेचा वडापाव एकदा नक्की करून बघा. असा ठेचा लावून वडापाव खाल्ला ना, आपल्याला चटणी पण लागत नाही, एवढा भारी लागतो. तुम्ही एकदा या पद्धतीने ठेचा कांदा वडापाव करून तरी बघा. मग आज आपण ठेचा वडापाव एकदम सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत. चला करूया. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आधी आपण ठेचा करून घेऊया. 10-12 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण पाकळ्या 10-12 आणि चवीप्रमाणे मीठ. तवा गरम झाला की 1 चमचा तेल घातलं. तेल तापलं की मिरच्या घालून घ्यायच्या आणि काळे डाग पडेपर्यंत मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्या अशा थोड्या भाजल्या की लसूण घालायचा, अर्धा चमचा जिरे, कोथिंबीर आणि मीठ. परत हे सगळं थोडंसं भाजून घेऊया. आता हे सगळं चांगलं भाजून झालं आहे, काढून घेऊया. खलबत्त्यामध्ये घालून जाडसर असं कुटून घेऊया. जास्त पण बारीक करायचं नाही, थोडं मोठं ठेवायचं आहे. मस्त जाडसर असा हा आपला मिरचीचा ठेचा आहे तो तयार झाला आहे. आता आपण वड्यासाठी साहित्य बघूया. अर्धा किलो बटाटे उकडून घेतले. अर्धा किलो बटाट्यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10-15 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ. सगळ्यात आधी आपण मिरच्या, लसूण, कोथिंबीर हे सगळं तव्यामध्ये भाजून घेणार आहोत. 1 चमचा तेल घातलं, मिरच्या घातल्या, लसूण, अर्धा चमचा जिरे. मिरच्या अशा आधी भाजून घेतल्या ना, आपला वडापाव एकदम खमंग असा तयार होतो. कोथिंबीर घातली आणि हे थोडंसं परत भाजून घेतलं. आता हे काढून घेऊया. परत खलबत्त्यामध्ये हा मसाला आपण कुटून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे बारीक असं आपण कुटून घ्यायचं आहे. आता हे वडापावचं वाटण आहे ते आपलं कुटून झालं आहे, हे काढून घेऊया. आता हाताने असे बटाटे आपण बारीक करून घेऊया. बटाटे आपण बारीक करून घेऊया. बटाटे बारीक करून झाले. आता कढईमध्ये फोडणी करूया. कढईमध्ये 1 पळी तेल, अर्धा चमचा जिरे. जिरे तडतडले की चिरलेला कढीपत्ता घालायचा, त्यामुळे आपल्याला काढता येत नाही आणि पोटात पण जातो. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हा कुटलेला हिरवा मसाला घातला. थोडा वेळ मसाला हा तेलामध्ये परतून घेतला. 1 मोठा चमचा हळद घातली. हळद पण तेलामध्ये अशी भाजून घेतली ना, आपल्या वडापावला रंग छान येतो. आता हा बारीक केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. आता बटाटा आपण चांगला यामध्ये मिसळून घेऊया. बरेच जण काय करतात, कढईमध्ये फोडणी करतात आणि खाली बटाट्यावर अशी फोडणी ओतून मिक्स करतात. पण तसं न करता अशी कढईमध्ये फोडणी करून अशी वडापावची भाजी करून बघा, एकदम चवदार छान तयार होते. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ताटामध्ये भाजी काढून घेऊया. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, डाळ दळून आणलेलं हे बेसन पीठ आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपले वडे एकदम कुरकुरीत असे होतात. अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, थोडासा ओवा. आधी हे मसाले चांगले मिसळून घेऊया. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. पाण्याचा अंदाज घेत घेत यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. जास्त जर पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे. बेसन पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला चांगल्या अशा फोडून घ्यायच्या आहेत. एकदम मऊसूत आपलं हे पीठ बघा चांगलं भिजवून झालेलं आहे. बघा, जास्त घट्ट नाही, जास्त पातळही नाही. आता शेवटी यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि चिमूटभर सोडा घालूया. मीठ आणि सोडा घातल्यावर परत चांगलं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं हे वड्याचं पीठ आहे ते तयार झालं आहे. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे आपले वडे तयार होईपर्यंत तेल चांगलं गरम होतं. आणि आता वडे आपण थापून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वडे लहान मोठे करून घ्या. मस्त एकसारखे असे वडे थापून घ्यायचे, म्हणजे दिसायला पण एकदम सुंदर छान दिसतात. आणि सगळे वडे आपण असेच करून घेऊया. सगळे वडे आपण असेच पटापट थापून घेऊया. सगळे वडे बघा करून झाले आहेत आणि मिरच्या मी अशा मधून कापून घेतल्या आहेत, म्हणजे मिरच्या तेलामध्ये फुटत नाहीत. तेल गरम चांगलं झालेलं आहे आणि तेलामध्ये मिरच्या घालून घेतल्या. तेल चांगलं गरम झालेलं असलं की लगेचच आपल्या ह्या मिरच्या तळून होतात. मिरच्या आधी तळायच्या, म्हणजे गरम गरम वडापाव तयार झाला की त्याबरोबर आपल्याला मिरच्या खाता येतात, म्हणून आधी सगळ्यात मी मिरच्या तळून घेतल्या. तळलेल्या मिरच्या काढून घेतल्या आणि ह्या तेलामध्ये राहिलेल्या मिरचीच्या बिया आहेत त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत.
मिरचीच्या बिया अशा तेलामध्ये ठेवल्या तर त्या करपतील आणि आपलं तेल जे आहे ते सगळं खराब होईल, म्हणून बिया पण आपण काढून घेतल्या आहेत. आता आपण वडे तळून घेऊया. बेसन पिठामध्ये वडे आपल्याला चांगले दोन्ही बाजूनी बुडवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये आता वडे आपण तळून घेऊया. पटापट तेलामध्ये असे वडे सोडून घ्यायचे आणि खालच्या बाजूने वडे थोडे तळले की मगच आपल्याला वडे असे खालीवर करून घ्यायचे आहेत. कधी पण वडे तळताना मध्यम गॅसवर वडे तळायचे, म्हणजे वडे आपले तेलकट होत नाहीत आणि खरपूस असे तळले जातात. दोन्ही बाजूनी चांगले सोनेरी रंग येईपर्यंत वडे आपण तळून घेऊया. हा बारीक चुरा आहे तो पण आपण चांगला तळून घेऊया. हा बारीक चुरा आहे तो आधी काढून घेतला आणि परत दोन्ही बाजूनी चांगले सोनेरी रंगावर वडे आपण तळून घेऊया. बघा काय मस्त आपले हे वडे बघा तळून झाले आहेत. मस्त सोनेरी रंग आलेला आहे आणि सगळं तेल आपण नितळून घेऊया आणि सगळे वडे असेच तळून घेऊया. सगळे वडे बघा असे मस्त तळून घेतले. बघा दिसत आहेत का नाही बाहेरच्या सारखे. वडापाव खाण्यासाठी आपण तयार करूया. पावाला हा ठेचा लावून घेऊया. तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही ठेचा यावर लावून घ्या. यावर वडा, बारीक चिरलेला कांदा, मस्त झणझणीत गरमागरम आपला घरच्या घरी ठेचा वडापाव तयार झाला आहे. तुम्ही एकदा तरी या पावसाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने ठेचा वडापाव करून तरी बघा. तुम्हाला मी केलेला ठेचा वडापाव कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.